खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माई, आपण बोलतोय या आवडीबद्दल किंवा त्या जिद्दीबद्दल, त्या जिज्ञासेबद्दल. त्या कविता वाचण्यासाठी, त्या 2 ओळींची कविता वाचण्यासाठी मुंगसा सगट बाहेर ओढून काढलं, स्वतःचं रक्त त्यासाठी सांडलं. त्यानंतर कसं वाटलं? घर सोडल्यानंतर हे वाचनाची हे जे ध्यास आहे हा कसा चालू राहिला? नाही, काय माहिती का, मी ना बेटा हे रस्त्यात टाकलेले कागद उचलायचे. लोक खाणं काय गुंडाळून आणलं की ते खाऊन टाकतात, कागद फेकून देतात. ती माझी पोथी, तो माझा ग्रंथ. भरलेले खराब झालेले कागद मी पुसून स्वच्छ करायचे, अरे वाचायचे. दुसरं काय सलग मिळायचं नाही, पेपर घ्यायला पैसे नसायचे. ते माझं खरं वाचन. पण त्याच्यात मला काय काय मिळायचं अरे, आणि ते आयुष्यभर पुरलं. त्यामुळे मी सांडू दिलं नाही, जपून ठेवलं बाळ काळजाच्या कप्प्यात. वाचलंय म्हणून वाचलंय, नाहीतर 12 वाजले असते माझे. पण त्या वाचनाने धीर दिला. आणि त्या वाचनात ते वाचता वाचताच मला बहिणाबाई कळले. ते वाचता वाचता मला सुरेश भट कळाले. बहिणाबाईचं एका ठिकाणी लिहून आलं होतं कागदावरच, पेपरच्या सामानाच्या, की आसवांची चव खारट असते, गोड नसते. हे त्या काळातली गोष्ट. आणि जर जगायचं असेल ना तर आसवांची चव खारट घेत घेत गोडीकडे वळावं आयुष्याच्या. आणि तिच्या ओळी होत्या की अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले. केवढं खरं गणित की आसव काही वेळ येतात, नंतर फक्त हुंदके येतात. अरे, आणि हुंदके देताना डोळ्याला पाणी नसेल तर जग म्हणतं ढोंग करते बरं का, तिला रडायला नाही आलं, उगाच बोंबलते, कारण आसू कुठे आहे. म्हणून बहिणाबाई म्हणते आसोंना हसणं करायला शिका. आता हुंदके उरले नाही जीवाले इसावा, अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हासव हासव ह्यात संसाराची चव. जगायचं असेल तर अश्रूला हसरं कर. हे त्या आसवांनी शिकवलं मला. सुरेश भटच्या टाकलेल्या कागदावर मिळाले बाळ. पुस्तकं नंतर मिळाले तरी मला. आता पुस्तकं मिळतात पण वाचायला वेळ नाही. तेव्हा पुस्तकं मिळत नव्हते पण वाचायचं खूप होतं. सगळं उलटच झालं. म्हणून त्यावेळेस मला गदिमांच्या कविता मिळाल्या, तशा सुरेश भटांच्या हे टाकलेल्या कागदावरच मिळाल्या. मग आई किती कणखर होते. गदिमांची कविता मला कागदावर मिळाली की त्यावेळीची आई सुनेला सांगत होती की त्याच्या हातावर दही घाल आणि त्याला जा म्हण बेटा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ, त्याला जा म्हण. माझे लेकर अशा देशासाठी मी दिले, उद्या तुझ्या पोटी येणारा सुद्धा तुला द्यायचा आहे बाळ. गदिमांची कविता मी पडलेल्या चिठोऱ्यावर वाचलेली, रस्त्यावर धुळीने भरलेला कागद, पाण्याने भिजलेला कागद. केवढं लाख मोलाचं मिळालं मला की सासू त्या सुनेला सांगते. कविता ही होती गदिमांची. दही घाल हातावरी रणबाळ जाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. अगं तो सत्यवान म्हणून परत येईल, त्याला जा म्हण. काय ताकद होती तुझ्या शब्दात. नको पान उग डोळे नको अशी पाहू, रणांगणी गेले त्याचे वडील 2 भाऊ. काय कणखर होते आमची महिला. रणांगणी लढतो मरतो मराठा शिपाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. देशाशी बांधिलकी होती प्रत्येक महिलेची. आणि ती सुनेला समजावून सांगत होती, अगं आपलं घराणं कुणाचं, शिव प्रभू इतुके बाई, जुने हे घराणे सांगतात सनदा त्यांच्या कीर्तीची पुराणे. पुरुष पुरुष वंशातील ह्या खेळला लढाई, चुडा तुझा सावित्रीचा गडे सोनबाई. आताच्या महिलेने हे गिरवणं फार भाग आहे. कारण त्यावेळीची सासू सुनेला आदेश देत होते, त्याला जा म्हण. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ, त्याला जा म्हण. तू फक्त एकच कर ग. आतापर्यंत मेनपटीसह कुंकू लावत होतीस ना, आता दुःखासह लावायला शिक. काय कोटीची भावना आहे रे ते, त्याला जा म्हण. म्हणून मला एक सांगा, कविता अनेक जण वाचतात, अर्थ फार कमी जणांना कळतो. आणि माझ्या माईला तर चाली सगळं तो अर्थ कळतो. आयुष्याने शिकवला रे बाळा. त्या सासूचा आदेश बघ ना सुनेला दिलेला. गदिमांची कविता आहे. युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, तारुण्यात देशासाठी मरण्याच्या सारखं पुण्यक्षेत्राने त्याला जा म्हण. आदेश होता.
युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, पाहू दे हिमान रे त्याला नदी ब्रह्मपुत्रा. का विशाल वन होतं मानच्या मायचं. ती सांगत होती, बेटा त्याला हिमालयाच्या अंगा खांद्यावर खेळू दे, त्याला तुंगभद्रेचं स्नान करू दे, महाराष्ट्राच्या मातीत लोळू दे, हिमालयाच्या पलीकडे त्याला जरा दूरदृष्टी असू दे, त्याला जा म्हण ग, त्याला जा म्हण. युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा, पाहू दे हिमान रे त्याला नदी ब्रह्मपुत्र. तू फक्त एकच कर, दुःखासह कुंकू लावायला शिक बाळा. दुःख कुंकवाच्या संगे कपाळासली, चुडा तुझा सावित्रीचा गडे सून बाई. आणि म्हणून त्यावेळीची सून स्वतःच्या नवऱ्याला सांगत होती, पतीला, खरं सांगू का, मला रडायला आलं होतं, पण मी हुंदका गिळून टाकला, डोळे कोरडे केलेत. कारण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं ना. तुम्ही देशासाठी चाललात, तुम्ही देशाचं बघा, मी गावाचं बघेल, जमलं तर गल्लीत घुसा, हम दिल्ली का संभाळते. केवढी ऍडजस्टमेंट होती आयुष्याची. म्हणून त्यावेळीची ती सुनवायरी, जिला आमच्या भाषेत, अडाणी भाषेत सुनवायरी म्हणतात, ती त्या सासूची सून स्वतःच्या नवऱ्याला सांगत होती, पतीला, की आलं होतं रडायला पण मी डोळे कोरडे केले. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. पहा टाकले पुसणी डोळे गिळला मी हुन नका, पहा टाकले पुसणी डोळे गिळला मी हुन नका, रणांगणी जा सुखे राजसा, परतून पाहू नका, परतून पाहू नका, असेच जा, मी सांभाळेल, काळजी करू नका. केवढी बांधिलकी होती, केवढं चिखलपणाचं नातं होतं. आता सासू सासऱ्याला बाहेर काढणारी सून, तेव्हा सासूचा आदेश पाळणारी सून. कुठे चालला देश, कुठे चालली परंपरा. त्यावेळची 7 कप्प्यात झाकलेली सून आणि आताच देहाचं उघडं प्रदर्शन करणारी सून. अरे तुम्ही स्वतंत्र जरूर व्हा रे, महिला दिन साजरा करा रे, सगळे काही करा, पण इथं अंग प्रदर्शन करू नका. त्यात तोटा महिलाचा आहे, याचं कारण सुने या लेकीबाळीच आहे. कारण तुम्ही जर उघड्या अंगाचं प्रदर्शन करत बोंबला फिरला तर पुढचं पोरगं काय मेलेल्या मायाचं दूध पिला का? भावना चाळवायचं काम तर तुम्ही करता. आमची संस्कृती 7 कप्प्यात झाकलेली आहे, अनमोल आहे बाळ. तिचे असे धिंडवडे काढू नका, असे धिंडवडे काढू नका. जरा झाकून गुंडून राहायला शिका. किती मोठे शिका, म्हणजे काय उघडं राहिलं म्हणजे सगळं कळलं का रे? अजिबात नाही, ऑब्जेक्शन नाही चालणार आम्हाला. आमची संस्कृती जखमी व्हायला लागले. तुम्ही नंतर करा सगळे वाढदिवस, नंतर करा तुम्ही सगळे देशाची काय परंपरा असेल ते चालू, पण पहिले स्वतःला सावरा. त्यात तोटा तुमचा आहे, नुकसान. स्त्री मुक्तीचा पुरस्कार करणारी माझी माई मुक्त स्त्रीला मात्र विरोध करते. याच विषयावरती आपण अजूनही बोलणार आहोत. आजच्या खबर विशेष मध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेष मध्ये.